कारण आपले ग्रामीणचे समालोचक असतील, ग्रामीणचे खेळाडू यांना देखील कुठेतरी चांगला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. हे देखील कुठेतरी चांगल्या उंच पातळीवर गेले पाहिजे आणि याचसाठी खऱ्या अर्थानं हा अट्टास आपल्याला पाहायला मिळाला. आणि जे स्वप्न पाहिलं होतं ना मागाशी मी म्हटलं, ते स्वप्न मात्र सत्यामध्ये खऱ्या अर्थानं उतरलंय. आज दिवस क्रमांक 6वा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मैदानाच्या दिशेकडे आपण जाऊया. मैदानावर आपण पाहतोय जरूर 2 आपल्याला विजेते संघ पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आपण पाहतोय एका बाजूला जर पाहिलात तर श्री समर्थ कृपा न्हावे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला आत्ताच विजेता होणारा संघ आहे तो म्हणजे SN कलेक्शन गोरेगाव हा संघ या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही टीमला विनंती असेल आपला 12वा एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्यायचा आहे त्वरित मैदानाच्या आतमध्ये ही आपल्याला या ठिकाणी विनंती असेल. SN कलेक्शनचा आहे श्री समर्थ कृपा न्हावे विनंती असेल संघ मालक आमचे सतीश दादा भोसले आपल्याला विनंती आहे आपला एक एक्स्ट्रा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये आपण त्वरित पाठवून द्या प्लीज. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली जाते. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय उलट्या हाताने मारण्याचा प्रयास केला होता. बॉल आपण पाहिलं तर वाईट बॉलचा इशारा यावेळेस पाहायला मिळतोय आपल्याला. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर अजिंक्य आपल्याला पाहायला मिळतील स्ट्राईक एंडला. आणि नॉन स्ट्राईकला सूरज कोरपे यावेळेस मात्र स्टंपच्या आडवा येऊन फटका मारलाय. बॉल सरळ चाललाय फाईन लेगला क्लिअर करत असताना हा येतोय शानदार धमाकेदार दर्जेदार चौकार. संघ मैदानाच्या आतमध्ये उतरले. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं माझ्या ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील मनापासून हार्दिक आम्ही स्वागत करीत आहोत. याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता पण इथं आपण पाहतोय चांगली लाईन लेंथ जरूर पाहायला मिळाली. बॉलिंग मार्कवर अल्केश आपल्याला पाहायला मिळते. अल्केश शिगवन चांगला बॉल हाताळला. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी करण्यामध्ये त्यांना यश आलंय. आतापर्यंत 2 चेंडू या ठिकाणी होत आहेत. 5 धावा षटकातील तिसरा चेंडू जरूर पाहायला मिळेल. या वेळेला हा छेडखानी करण्याचा प्रयास केला होता. बॅट जरूर बाहेर काढली होती. इथं सुदैवाने बचाव झालाय. पुन्हा चांगली लाईन लेंथ बॉल पडल्यानंतर अगदी हलकासा मूव झालाय. या अगदी सपाट पिचवर रंपाट अशी बॉलिंग करताना बॉलर आपल्याला पाहायला मिळतात अल्केश शिगवन. षटकातील पाहूया पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू हाताळलेत. चौथा बॉल यावेळेस पारखलं ओळखलं थोडासा लेट पण थेट फटका जरूर खेळला. हलक्या हाताने बॉलला पुश केला आणि आपण पाहतोय सिंगल एक धाव पाहायला मिळते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर शॉर्ट पॉइंटला आपल्याला पाहायला मिळतात. सर्कलच्या आतमध्ये 6चा आकडा. षटकातील 4 चेंडू आतापर्यंत होत आहेत. 4 चेंडू 6 धावा. मागच्या काही दिवसापासून आपण पाहतोय वातावरण थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळते. अधून मधून ऊन पाहायला मिळते. मध्येच ढगाळ असं वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळते. पण टेनिस क्रिकेटचा खेळ मात्र थांबलेला नाहीये. याही वेळेला आपण पाहतोय दूरवरून छेडखानी करण्याचा प्रयास केला होता पण आणखी एक डॉट बॉलची सांगता करताना जरूर गोलंदाज अल्पेश शिगवन या ठिकाणी पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला सूरज कोरपे आपल्याला पाहायला मिळते. सूरज कोरपे जो एक कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वाह ओढ बॉलिंग जबरदस्त या ठिकाणी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. षटक होतंय समाप्त. पहिल्या षटकाखेर आपण पाहतोय 6 धावा धावफलकावर विदाउट लॉस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शानदार या ठिकाणी बॉलिंगचं प्रदर्शन केलंय. समोर खरंच शानदार असा नजराणा. परवा देखील मी म्हटलं होतं की हे सह्याद्रीचे डोंगर दरे खोरे पाहिले ना की छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होती तुम्हा आम्हाला. कारण याच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामधून छत्रपती शिवाजी महाराज धावले होते. मग अनेक गड किल्ले जिंकले. ते फक्त असेच जिंकले का तर नाहीये. खूप सारी मेहनत घेतली परिश्रम केले काव्य रचले आणि नक्कीच त्याच्यामुळे हा मोठा इतिहास. आज बरीच वर्ष होऊन गेली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव
आजही घेतल्यानंतर तुमच्या आमच्या अंगावर एक काटा येतो. आणि म्हणून आम्ही एक शाहिरी पेशामधून नेहमीच म्हणत असतो ना, की रक्त सांडले या माती, वेचले आम्ही स्वराज्य मोती, अरे भिडविली आम्ही रणांगणाशी छाती, रोखली आम्हीच वादळाची गती, या पराक्रमापुढे थरथरली धरती, म्यानातून उसळे तलवारीची पाती, अरे या भगव्याच्या अभिमानाप्रती श्वासातून वाहे फक्त आणि फक्त राजा शिव छत्रपती, राजा शिव छत्रपती, राजा शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. ओ या वेळेला लेफ्ट हँड मध्ये कॅच टिपण्याचा प्रयत्न, हलकासा आवाज जरूर आला होता. प्रयत्नांना सलाम जरूर करावा लागेल, कारण असं म्हणतात ना की प्रयत्नार्थी परमेश्वर. मग प्रयत्न तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये देखील करावे लागतात. प्रयत्न तुम्हाला एखादा चांगला जॉब शोधायचा असेल तेव्हा देखील करावे लागतात. कुठलाही सांस्कृतिक खेळ असू द्या, क्रीडा असू द्या, प्रयत्नार्थी परमेश्वर हे नक्कीच म्हटलं जातं. यावेळेस हलकासा उछाल, बाउन्सर जरूर, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 7चा आकडा धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने मैदान ही खेळपट्टी बनवली आहे, याच्या पाठीमागे देखील खूप सारे हात आहेत आणि त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आपण हार्दिक स्वागत करूया. यावेळेला आपण पाहतोय हा बॉल देखील आपण पाहतोय, व्हाईट बॉल जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी थोडीशी आम्हाला माहिती देखील मिळते. वैभव दादा टेंबे, एक वन मॅन आर्मी, वन मॅन हिरो, ज्यांना मी देखील पाहतोय. अगदी मी 3ऱ्या दिवसामध्ये देखील आलो होतो, तेव्हा देखील या आजच्या 6व्या दिवसामध्ये देखील सातत्यपूर्ण या मैदानावर हजेरी लावणारं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं या पहिले पर्वामध्ये ज्यांना बहुमान मिळालाय, खऱ्या अर्थानं अध्यक्षपदाचं ते वैभवदादा टेंबे यांच्या माध्यमातून खूप सारी मेहनत आणि त्यांच्या बरोबर त्यांचे असणारे सर्व त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे सर्व कमिटी मेंबर, त्यांचे सर्व सभासद, या सर्वांना खरंच एक शाहिरी मानाचा मुजरा माझ्याकडून असेल. कारण तुम्ही ज्यावेळेस असं ताकदीचं आयोजन करताना त्यावेळेस आमच्यासारख्या छोट्या समाजलोचकाला एक स्टेज देखील मिळतो. यावेळेला आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड बॉलला खेळलाय, डीप मिड विकेटला बॉल चाललाय, त्या ठिकाणी थोडंसं मिस क्षेत्ररक्षण होतं, दुसरा धावेचा प्रयास केला जाईल. येस, यावेळेस मात्र सक्सेसफुल ही धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. या धावेने देखील धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. 10चा आकडा आतापर्यंत या ठिकाणी आलाय. मॅच जबरदस्त या ठिकाणी होईल, कारण दोन्ही विनर टीम आहेत. आणखी एक मॅच जिंकण्याचा प्रयत्न आणि पुढे आगेकूच करण्याचा प्रयत्न नक्कीच दोन्ही कर्णधाराचा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला जरूर शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला हलक्या हाताने बॉलला खेळून काढला. इथं आपण पाहतोय सिंगल एक धाव मिळेल. सिंगल एका धावेने 11 धावा धाव फलकावर. समर्थ कृपा न्हावे, संघ मालक सतीश दादा भोसले जरूर आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. काय योगायोग आहे बघा. या ठिकाणी त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय काय आणि त्यांचा आज वाढदिवस देखील आहे. जरूर कर्णधारांना हा सामना जिंकून त्यांना विजयाच्या शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्कीच द्याव्या लागतील. या वेळेला आपण पाहतोय चांगला स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षण वेगाने बॉलवर येता येत थोडेसे दूरवर थांबलेत, पण याही वेळेला आपण पाहतोय धावा जरूर त्या ठिकाणी मिळतील. धाव मिळेल एक. एका धावेने स्कोर कार्ड वधारलं जात आहे. दुपारच्या सत्रामध्ये हलकेचं हवेचं प्रमाण या ठिकाणी पाहायला मिळते आणि ज्या ताकदीनं मैदान सजवले आपण पाहतोय, अगदी वरती पोपटी कलरचा पट्टा पाहायला मिळतोय, त्याच्या खाली भगवा कलर आपल्याला डौलाने फडकताना पाहायला मिळते. बॅनरबाजी जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळते. खूप छान असं मैदान या ठिकाणी सजवताना सर्व कमिटी मेंबर. या वेळेला आपण पाहतोय पाठीमागून करायचा होता वार, फलंदाजाला करायचं होतं गार, पण नाहीये. इथं मात्र बॉलरला गार केलंय, ते म्हणजे पंचाने व्हाईट बॉलचा इशारा केलाय. कारण या टेनिस क्रिकेटचा खेळ असू द्या, आंतरराष्ट्रीय असू द्या, सीझन असू द्या, पावसाळी रबर बॉल स्पर्धा असू द्या, पंचांचा आणि बॉलरचं कधीच पटत नाहीये. तब्बल 36चा आकडा मानला जातो. हे आजवर अनेक वेळा पाहिलं. या वेळेला वाह, काय प्रॉपर टायमिंग केलंय, कनेक्शन एकदम परफेक्ट. हा बॉल सरळ चाललाय स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर, लॉंग अँड स्ट्रॉंग आलाय, बिग ब्लास्ट, षटकार. सहा धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड धाव फलकावर 19चा आकडा आलाय. एक चांगली टोटल नक्कीच या ठिकाणी म्हणावी लागेल. आतापर्यंत 2 षटक झालेत. अमित धसाडेने देखील दुसरं षटक मात्र पूर्ण केलंय. येणारे अजूनही 4 षटक बाकी असतील. 19 धावा धाव फलकावर.
षटक क्रमांक 3 यावेळेस मात्र फेकण्यासाठी कोण येत आहेत बघूया. बॉलिंग मार्कवर अमित धसाडे. अजूनही ओव्हर चालू आहे. यावेळेस मात्र चांगला फटका खेळला जरूर डीप मिड विकेटच्या दिशेला. बॉल मात्र मार्गस्थ होतोय आणि त्या ठिकाणी सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने आता जर पाहिलं तर अमित धसाडे यांचं षटक होते समाप्त. 2 षटका अखेर 20 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. हा टेनिस क्रिकेटचा खेळ म्हटला तर खरंच तुमचा आमचा जीव की प्राण, अगदी प्राणाहून प्रिय जर कुठला खेळ असेल तर हा टेनिस क्रिकेटचा खेळ. मग कितीही अवकाळी पाऊस पडू द्या, कितीही डोक्यावर ऊन असू द्या, कितीही थंडी असू द्या, आम्ही मात्र क्रिकेट खेळणारच हे ग्रामीणचे खेळाडू दाखवताना. कारण काल देखील मुंबई या ठिकाणी मी कॉमेंट्री करत असताना अचानक पाऊस आला. काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय पण तरी देखील क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे टेनिस क्रिकेटचा खेळ जर समीर पवार आता जर पाहिलं तर हा अगदी संपूर्ण वर्षभर हा खेळ खेळला जातो. कारण हल्ली जर पाहिलं तर रबर बॉलची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. कारण कधी कधी रबर बॉलची स्पर्धा आम्ही नागोठणे विभागामध्ये करतो. एखाद्या टेम्पो मध्ये बसून समालोचन करण्याची संधी देखील मिळते. धो धो वरून पाऊस पडत असतो. कधी एखाद्या रिक्षामध्ये बसावं लागतं आणि कॉमेंट्री करावी लागते. हा खेळ आता थांबलेला नाहीये. हा खेळ अक्षरशः 7 समुद्र पल्ल्याड गेलाय. कारण तुम्ही आम्ही पाहिलात सन 2020 मध्ये चक्क टेनिस क्रिकेटचा थरार म्हणजे भारत आणि पाकिस्तानचा सामना तुम्हा आम्हाला पाहायला मिळाला. म्हणजे टेनिस क्रिकेटचा खेळ आज किती पुढे गेलाय. आणि खास करून या माणगावकरांचा खेळ जर म्हटलात तर नक्कीच माणगावकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण या ठिकाणी या ग्रामीणच्या खेळाडूंसाठी संधी आहे ती म्हणजे बाईक या ठिकाणी मिळणार आहे आणि एक सोन्याची चैन देखील या ठिकाणी मिळणार आहे. कारण आता जर पाहिलं तर सोनं किती महाग झालंय. सोनं आता विकत घेणं तितकीशी सोपी गोष्ट राहिलेली नाहीये. पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहतोय माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये सोन्याची चैन त्याचबरोबर एक बाईक आपल्याला आत्ताच या ठिकाणी आलेली आहे. आणि खास करून लकी ड्रॉला एक सोन्याची अंगठी या ठिकाणी दिली जाणार आहे. मोठमोठं बक्षीस या स्पर्धेत. त्याच्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने ही स्पर्धा देखील 7 समुद्र पल्ल्याड नक्कीच जाईल यात तेल मात्र शंका नाहीये. बॉलिंग मार्कवर यावेळेस आपण पाहतोय बदलाव जरूर झालाय. या वेळेला आपण पाहतोय शॉट तर खेळलाय, धावा तिथं जरूर मिळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. नितेश मालोरे आलेत. पहिल्याच बॉलला आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयास केला होता पण या वेळेला मात्र विकेट पाहायला मिळते. अजिंक्य करकरे मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच या ठिकाणी येतील. सुनील खेरटकर उर्फ मुन्ना मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. इन ॲट नंबर 3 वर या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतात. खूप सारा मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन नक्कीच या ठिकाणी माणगाव तालुक्यामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. असोसिएशन देखील अगदी भरपूर प्रमाणामध्ये या माणगाव तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशामध्येच आपण पाहतोय हा माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीगचा धमाका. पहिले पर्व आहे. अजूनही पुढच्या पर्वामध्ये अजूनही वेगळं काहीतरी करण्याचा कमिटीचा नक्कीच विचार असेल. कारण सुरुवातीला जर आपण पाहिलं तर सुरुवात ज्यावेळेस करतो त्याच्यामधून अजून आपण काहीतरी नवीन शिकत असतो. याही वेळेला आपण पाहूया फटका तर खेळलाय, धावा त्या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल एकच धाव मिळेल. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड वधारलं जात आहे. धावफलकावर 21-21 आकडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आतापर्यंत. या मॅच मध्ये दोन्ही संघ अगदी जीव की बाजी लावून नक्कीच खेळतील. कारण बॅक टू बॅक मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न असेल. एका बाजूला समर्थक रूपान हवे सतीश दादा भोसले यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला SN कलेक्शन गोरेगाव नितेश दादा तलवटकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वाह वाह, चांगला बॉल बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूला निघालाय. विकेट किपरच्या हातामध्ये शांत होणारा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. नितेश मालोरे यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर डोक्यावर अगदी कडक ऊन नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा नितेश मालोरे यांचा पुढचा बॉल पाहायला मिळेल आपल्याला. थोडासा इथं रनअप मध्ये प्रॉब्लेम आलाय. हा बॉल मात्र नव्याने फेकावा लागणार आहे. या कडक उन्हामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आपण पाहतोय
सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करताना पंच आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस ऑन साइडला बॉलला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जरूर होते, पण हा बॉल बघता बघता झालाय फरार. धावा मिळतील 4. हा शानदार चौकार. थँक्यू सो मच डीजे. डीजेच्या तालासुरामध्ये समोर जे बॅनरच्या खाली जे बसलेत ना काही खेळाडू जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल थोडस तिथून बाजूला व्हायचंय प्लीज. त्या ठिकाणी काही खेळाडू आहेत, प्रेक्षक वर्ग जर असेल तर तिथून आपण उठायचे, आपल्याला विनंती आहे प्लीज. मैदानाच्या आतमध्ये हवेचं प्रमाण देखील आपल्याला पाहायला मिळते आणि खास करून हवा आल्यानंतर अगदी मैदान छान असं या ठिकाणी पाहायला मिळते. आहा हा हा, उलट्या हाताने मारण्याची गरज होती का या क्षणाला, हा प्रश्नचिन्ह असताना अगदी तिन्ही यष्ट्या उद्ध्वस्त करणारा हा बॉल. आणखी एक धक्का. फलंदाज क्रमांक 2 सूरज कोरपे बॅक टू दी. सतीश दादा भोसले यावेळेस पाहायला मिळतील. स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि सतीश दादा भोसले म्हटले तर या माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष देखील आहेत. नंबर 4 वर यावेळेस बॅटिंग करण्यासाठी आलेत. कालच्या दिवसामध्ये जरूर अध्यक्ष आपल्याला खेळताना पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये वैभवजी टेंबे, आणि आजच्या दिवसामध्ये उपाध्यक्ष सतीश दादा भोसले या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळते. षटकातील जरूर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. नंदुशेठ वाळवल यांना जवळजवळ 5-6 वर्षापूर्वी मी पाहिलं होतं असोसिएशन मधून, त्यावेळेस उतरायचे आणि एक झेल टिपला होता सालेगावच्या मैदानावर, तो मला अजूनही आठवण आहे. पण त्यानंतर त्यांनी मैदान या वेळेला वा भाई वा पाठीमागून केलाय वार. बॅट्समन सतीश दादा भोसले यांना केलंय गार. आणखी एक धक्का. फलंदाज बॅक टू दी डगआउट. वा, डीजेच्या माध्यमातून ही गाणी देखील ऐकायला मिळतात. कारण हल्ली जर पाहिलं ना ज्या पद्धतीने क्रिकेट तुमचा आमचा जीवकी प्राण झालाय ना, तसं बैलगाड्याच्या शर्यती म्हटलं तर हा पण एक जीवकी प्राण आहे. अगदी इथून लोक जर पाहिलं ना चक्क साताऱ्याला जातात आणि हे आलेत ते बैलगाडा मालक मला वाटतं पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद करकरे. प्रसाद करकरे म्हटले तर मला वाटतं लहाने सुरव गावाला बिलॉंग करणारे आहेत. खूप बैलगाड्याचा नाद जरूर आहे लागलाय प्रत्येकाला. खास करून हा माणगाव तालुका म्हटला तर एक क्रिकेट आणि बैलगाड्याचा नाद या माणगावकरांना प्रचंड आपल्याला पाहायला मिळतो. फलकावर आतापर्यंत आपण जर पाहिलात ना 25 चा आकडा आलाय. प्रसाद करकरे एक आक्रमक जरूर फलंदाज आहेत, ज्यांची बॅटिंग पाहिले मी लहाने सुरव गावाच्या मैदानावर अनेक वेळा. यावेळेस बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय अमित धसाडे
एक महत्वपूर्ण खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. अमित धसाडे म्हटले तर SN कलेक्शन गोरेगावचे महत्वपूर्ण खेळाडू. या वेळेला आपण पाहतोय मोठा हिट मारण्याचा प्रयत्न, चांगला उछाल बॉल मध्ये पाहायला मिळाला. हा बॉल जर आपण पाहिलात ना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून मारण्याचा विचार केला होता. बॅटचा फ्लो देखील त्या पद्धतीने झाला होता, पण इथं आपण पाहिलं ना तर डॉट बॉलची सांगता करताना नक्कीच अमित धसाडे आपल्याला पाहायला मिळते. जरूर या ठिकाणी पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळावा लागणार आहे. याही वेळेला आपण पाहतोय वा जबरदस्त कमालीचा बॉल पाहायला मिळतोय. अगदी वेगवान बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. जसं डोक्यावर ऊन कडक पडले ना तसे हे दोन चेंडू देखील कडक फेकताना आपल्याला पाहायला मिळतेत. अमित धसाडे पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय आपल्याला. षटकातील पुढचा बॉल हा 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 या वेळेला ओ वाईड बॉलचा इशारा. एक धाव एक्स्ट्रा जरूर या ठिकाणी मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड मात्र हलकस पुढे जाईल. धाव फलकावर आतापर्यंत आपण पाहूया धावा जर पाहिल्या तर 26 या वेळेला टायमिंग प्रॉपर नाहीये मैदानाच्या आतमध्ये. जरूर आहा एक साधा सोपा सरळ झेल या वेळेला मात्र ड्रॉप करताना स्वतः बॉलर अमित धसाडे या वेळेस पाहायला मिळतील. एका महत्वपूर्ण मॅच मध्ये खेळताना अशा पद्धतीनं झेल सोडणं थोडस चुकीचं म्हणू शकतो आपण. जीवनदान जरूर यावेळेस मात्र मिळालंय. धावा 27 या आकड्यावर जाते आतापर्यंत. अजूनही मोठ्या फटक्यांची गरज आहे, मोठ्या बॅटिंगची गरज आहे या मैदानामध्ये. षटकातील पाहूया पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहतोय वा चांगला कनेक्शन या ठिकाणी. हा बॉल सरळ चाललाय शॉर्ट थर्डमॅनच्या वरून फरार. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. थँक्यू सो मच डीजे. षटकातील पुन्हा एकदा आपण पाहूया पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेला वा चांगला बॉल अगदी समोरची लाईन बॅट्समन पासून थोडासा दूर वाईड यॉर्कर मध्ये सक्सेसफुल अमित धसाडे आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हर मध्ये अतिशय शानदार बॉल फेकताना देखील पाहायला मिळतात, कारण जी धावसंख्या थोडीशी वेगाने वाढत होती ना त्या धावसंख्येला अंकुश लावण्याचं काम करण्यासाठी अमित धसाडे महत्वपूर्ण बॉलर आहेत. पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतोय चांगला बॉल हाताळलाय. आणखी एक डॉट बॉलची सांगता करताना षटक क्रमांक इथं आपण पाहतोय होतय समाप्त. या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात अमित धसाडे यांनी आणि धाव फलकावर धावा 31 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर षटक झालीत 4 षटकामध्ये 31 धावा आणि 31 धावा असताना येणारे अजूनही 2 षटक बाकी, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी. पण हा 31चा आकडा आलाय आणि आता समीरजी पाहिलं तर थोड्या दिवसामध्ये 31 तारीख येईल. 31 तारीख आल्याच्या नंतर सर्वांना अगदी 31 डिसेंबर 31 ची आठवण होते आणि 31 म्हटलं तर अगदी अनेक ठिकाणी पार्ट्या केल्या जातात आणि तो आकडा या ठिकाणी 31 आलाय. बॉलिंग मार्कवर या ठिकाणी आपण पाहतोय सोमेश देवगरे बॉलिंग मार्कवर आलेत. षटकातील जरूर या ठिकाणी आपण पाहूया सोमेश देवगरे यांचा पहिला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. डाव्या हाताने बॉल फेकलाय, उजव्या हाताने फटका खेळलाय. बॉल आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीपला येत आहेत, फेकी करतायत तोपर्यंत सिंगल एक धाव मिळतीये. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड वधारला जात आहे. धाव फलकावर 32 चा आकडा आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय. थोडस रोखलंय, थांबवलंय या मॅच मध्ये, खास करून आपण पाहिलं तर समर्थ कृपा न्हावे
या टीमला अजूनही धावांची गरज आहे. धावांची लयलूट करावी लागणार आहे. यावेळेस आपण पाहतोय डोक्यावरचा बॉल जरूर मारण्याचा प्रयत्न, पण आपण पाहतोय शॉट फाईन लेगला टिपलाय, झेल संपलाय. फलंदाज प्रसाद करकरेचा खेळ. प्रसाद बॅक टू दी डगआउट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आल्या आल्या स्टेप आउट केल्या, पुढे जाऊन मारण्याचा प्रयास. वाईट बॉलचा इशारा. एक धाव एक्स्ट्रा मिळेल. 33 आकडा स्कोर कार्डवर. नक्कीच या ठिकाणी पाहतोय मोठ्या फटक्यांची गरज आहे, मोठ्या धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये, कारण ही मॅच देखील महत्वपूर्ण आहे. याही वेळेला आपण पाहतोय हा देखील चांगला बॉल, चांगला कमबॅक म्हणावा लागेल. डॉट बॉलची सांगता जरूर या ठिकाणी देवघरेच्या माध्यमातून केली जाते. थोडेसे मोठे फटके मॅच मध्ये पाहिलेत ना, थोडीशी भयान अशी शांतता पाहायला मिळते. मोठे फटके येतात, षटकार चौकार, त्यावेळेस प्रेक्षक टाळ्या शिट्ट्या वाजवत असतात. चित्र थोडंसं उलट. यावेळेस आपण बघतोय फाईन लेगला बॉल खेळलाय जरूर अक्षय अंधेरे यांनी. धावा त्या ठिकाणी मिळतील. एक दुसरी धाव नाहीये, सिंगल एकच धाव. सिंगल एका धावीवर इथं थांबावं लागतंय. 34. 34चा आकडा आलाय आतापर्यंत. अजूनही मोठ्या फटक्याची गरज आहे. स्ट्राईक एंडला आता फलंदाज जर आपण पाहिलं तर सुनील खेरटकर आपल्याला पाहायला मिळतील. नंबर 3 वर आलेत. बॅटिंग जरूर करावी लागणार आहे, खेळावा लागणार आहे मॅच मध्ये. हा ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा विचार होता. वाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव एक्स्ट्रा मिळतीये. एक धाव जरूर या ठिकाणी मिळतीये. 35 आकडा गाठलाय. पहिल्या मॅच मध्ये समर्थ कृपा न्हावे संघ एक चांगली बॅटर झाली होती. या मॅच मध्ये अजूनही करावी लागणार आहे. या वेळेला आपण पाहतोय आणखी एक हो, इथं आपण पाहतोय डायरेक्ट हिट झालंय आणि आणखी एक धक्का. फलंदाज चाललाय माघारी. बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजन शिंदे. पुन्हा एकदा देवघरे. पुढचा बॉल. या वेळेला देखील आपण पाहतोय जरूर पुन्हा फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल एकच धाव मिळेल. सिंगल एका धावेने 37. 37 धावा आतापर्यंत श्री समर्थ कृपा न्हावे संघ या स्थितीमध्ये आहे. पुढचा बॉल पाहूया आपण. या मॅच मध्ये खरंच शांतता पूर्णपणे पसरली आहे, कारण बॅट्समनच्या बॅटला बॉल लागत नाहीये परफेक्ट. आणखी एक डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक 5 होतोय समाप्त. 5 षटका अखेर 37. 37 धावा धाव फलकावर. येणारे 6 चेंडू अजूनही बाकी असतील या मॅच मध्ये. मोठा गेम, मोठा क्रिकेट, मोठा खेळ या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला पाहायला मिळतोय. अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट, अनेक मोठमोठ्या स्पर्धा जरूर
या माणगाव तालुक्यामध्ये होत असताना ही आणखी एक स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर यावेळेस बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र रोहन पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवर. शेवटचं षटक घेऊन आलेत. शेवटच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे. धावसंख्या थांबवली आतापर्यंत 37. 30 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 30 बॉल मध्ये 37 धावा बनवल्यात. नक्कीच इथं मात्र विचार करावा लागणार आहे सर्व खेळाडूंना. स्वतः संघमालक सतीश दादा भोसले देखील विचारामध्ये असतील की का आणि कुठे आमची धावसंख्या इथं कशी कमी पडली. पहिलाच बॉल या वेळेला आपण पाहतोय रोहन धासाडेचा. हा बॉल देखील डॉट. येणारे 5 चेंडू बाकी असतील. स्ट्राईक एंडला राजन शिंदे आहेत. जरूर 5 चेंडू खेळावे लागणार आहेत. बिग हिट करावे लागणार आहेत. डग आउटच्या कडून खूप सारी अपेक्षा आहे. षटकातील दुसरा बॉल या वेळेला आपण पाहतोय बॅकफुट जाऊन चेंडूला कट केला. चांगला स्ट्रोक खेळलाय. अगदी जसा तांदळातून खडा बाजूला काढावा असा स्ट्रोक शानदार या वेळेला येतोय. लेट पण थेट. हा आलाय ना ईस्ट ना वेस्ट. आलाय बेस्ट. चौकार. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच डीजे. नेक्स्ट मॅच भाई भाई सुपर किंग्स विरुद्ध आपण पाहणार आहोत माऊली एंटरप्राइजेस इंदापूर. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचंय. या वेळेला आपण पाहतोय आणखी एक डॉट बॉलची सांगता करताना जरूर बॉलर पाहायला मिळते. भाई भाई सुपर किंग्स कर्णधार, त्याचबरोबर माऊली एंटरप्राइजेस इंदापूर संघाचे कर्णधार. आपण विना विलंब टॉस बॉक्स कडे या प्लीज. आपल्याला विनंती असेल. षटकातील आतापर्यंत 3 चेंडू होत आहेत. 41 धावा. याही वेळेला आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड बॉलला खेळलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा बॉल होतोय फरार. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. थँक्यू सो मच डीजे. 45 आकडा. 45 ऑन अ स्कोर कार्ड. श्री समर्थ कृपा न्हावे टीम. यावेळेस आपण पाहतोय जरूर घुटना टेक तमाशा देखा फटका मारायचा होता पण नाहीये. थायपॅडला बॉल लागलाय. बॅट कट आहे. सिंगल एक धाव पाहायला मिळते. सिंगल एका धावेने 46 धावा. या षटकातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल हाताळताना जरूर रोहन धसाडे. 46 थांबवलंय श्री समर्थ कृपा न्हावे टीमला. काय येईल का बाउंड्री, येईल का षटकार? प्रश्नचिन्ह जरूर मोठा लागलाय. उत्तर देण्यासाठी हा बॉल आपण पाहूया आणि या बॉलला दूर पाठवलंय. स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या वरून. हा येतोय मेगा अँड मायटी हिट. बिग षटकार. सो मच डीजे. टोटल धाव संख्या होते 6 षटका अखेर 52. 52 जिंकण्यासाठी 53. 53 धावांची गरज असणार आहे. ती म्हणजे एस एन कलेक्शन गोरेगाव टीमला. या ठिकाणी मित्रांनो आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव करूया कारण या ठिकाणी समालोचकाच्या भूमिकेमध्ये आणखी एक आपल्याला या माणगाव तालुक्याचा आवाज ऐकायला येईल. ज्यांच्या बरोबर अनेक वेळा मी कॉमेंट्री केले असा एक बुलंद आवाज ऐकूया. सन्माननीय आदरणीय आमचे मिलिंदजी शिर्के सर यांचा आवाज. तोपर्यंत धन्यवाद. येस धन्यवाद. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जी जोडी आहे जिथे 2 कॅप्टन्सला इन्व्हाइट करूयात.
एका साईडला आपल्याला पाहायला मिळतील माऊली एंटरप्राइजेस इंदापूर टीमचे कॅप्टन बंटी पानोळकर आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी भाईबाई सुपर किंगचे टीमचे कॅप्टन ते म्हणजे अमीर दसवते यांना विनंती असणार आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. आपण विनंती करूयात नंदू शेठ वाडवल आपण या आपल्या शुभाताने आपण मॅच क्रमांक 4 चा टॉस आपण इथे करणार आहोत. येस अमीर मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधून आपण थोडीशी घाई करा. येस प्रेझेंटेशन बॉक्सच्या इथे त्वरित यायचंय जिथे अपोजिट टीमचा कॅप्टन इथे आपल्या समवेत जोडले गेलेत तर आपण लगेच इथून पुढे टॉस करणार आहोत. मॅच क्रमांक 4 चा या स्पर्धेचा दिवस क्रमांक 6वा आपण पाहतोय आणि 6वा संघ 6वी टीम ही कोणती असेल आपण त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मॅचेस चालू आहेत. चला आमिर मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय टॉस करण्यासाठी. चला थोडीशी घाई करा. आमिर यांना मी पुन्हा एकदा लक्ष वेधेन या. चला भाई सुपर किंग टीमचे कॅप्टन कुठे असाल त्यांना विनंती असणारे आपण त्वरित यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. 3 कॉल आपण दिलेले आहेत. विनंती असणारे आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचंय. हॅलो चेक चेक. हॅलो चेक चेक. हॅलो चेक. धन्यवाद योगेश जाधव सर यांचा आवाज तुम्ही पूर्वार्धामध्ये ऐकलात. अर्थातच तुम्ही पाहताय पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग आजचा दिवस क्रमांक 6वा मॅच नंबर 3 एक महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अर्थातच प्रथम फलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं ना तर 52 धावा त्या ठिकाणी बनवल्या त्या श्री समर्थ कृपा न्हावे या संघानं. 53 धावांचं लक्ष असेल ते एस एन कलेक्शन गोरेगाव या संघासमोर आणि एस एन कलेक्शन गोरेगाव संघाचे दोन्ही फलंदाज या खेळपट्टीकडे आगेकूच करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहताय. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं भरघोस अशी पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर ती आकर्षक असं पारितोषिक म्हणजे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रेक्षक वर्गांकरता देखील या ठिकाणी 50 रुपयाचं एक कुपन आहे. ते कुपन तुम्ही खरेदी करा आणि हे लकी ड्रॉचे बॉक्स आहेत त्या लकी ड्रॉच्या बॉक्समध्ये ते कुपन त्या ठिकाणी तुम्ही टाका. जो लकी ड्रॉ विनर असेल त्या विनर्स करता या ठिकाणी सोन्याची अंगठी आणि त्याचबरोबर ती एअर कूलर देखील टॉवर फॅन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर चांगली आकर्षक बक्षीस या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रेक्षकांना देखील पाहायला मिळतील. आपणही या बक्षिसास पात्र होऊ शकता पण त्याकरता तुम्हाला 50 रुपयाचं कुपन हे या ठिकाणी खरेदी करावं लागेल आणि या लकी ड्रॉ च्या बॉक्स मध्ये ते ड्रॉप करावं लागेल. 53 धावांचं लक्ष आणि 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता सलामीचे बॅटर्स परेश सावंत ऑन स्ट्राइक नॉन स्ट्राइकिंग एंडला अल्केश शिगवन तर गोलंदाजी ट्रॅक वरती. चेक. त्याचबरोबर आपण पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करूयात. नंदुशेठ वाडवळ यांच्या शुभातेने आपण टॉस करतोय. टॉस अमीर यांचा कॉल आहे हेड आणि आपण पाहतोय येस हेड आलाय डिसिजन काय असेल. आम्ही बॅटिंग करू. येस दोन्ही खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा असणार. वेळ फार कमी आहे त्यामुळे दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि वळूयात कमेंट्री बॉक्स मध्ये जिथे मिलिंद शिर्के सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद संजय सर. अर्थातच पहिला बॉल डॉट बॉल आलाय सुजल वातेरे हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 53 धावांचं लक्ष आहे. छोटी टोटल त्या ठिकाणी डिफेन्स करायचे यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथं अलॉंग विथ द कार्पेट सीमा रेषा पार जातोय. चौकार येतोय. पहिला चौकार परेशच्या बॅट मधून.
मास्टर डीजे ओमकारला तुम्ही ऐकताय. चौकारानं अकाउंट ओपन केले परेशनं, पण पल्ला अजून बराचसा गाठायचा आहे. खोला टाकल्या, चेंडू खोदून काढला, यावेळेस ऑफ साईडला. इथं देखील मिसफील्ड पाहायला मिळाली. बॅक टू बॅकचा हा असेल दुसरा चौकार. धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत, तुम्हाला डिफेन्स करायच्या आहेत आणि जर क्षेत्ररक्षकांची साथ जर लाभली नाही ना, तर या धावा अगदी विपक्षी टीम सहजरित्या अगदी चेस करू शकते. कारण मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल, अल्केश शिगवणची बॅट मात्र तळपली होती. परेशने देखील चांगली दर्जेदार फलंदाजी केली होती आणि तोच परेश मैदानाच्या आतमध्ये रिदम मध्ये फटकेबाजी करताना पाहायला मिळते. ऑन साईडला यावेळेस मात्र मिड ऑन रिझन मध्ये आपण पाहतोय एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. अर्थातच एक सिंगल त्यावरती अर्जित केली आहे. एक सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सरसावला जाईल. तो 9 या आकड्यावरती चांगली सुरुवात केली आहे. अर्थातच पहिलं पाऊल टाकलंय. एक चांगला दृष्टिकोन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अल्केश शिगवण या खेळपट्टीवरती तुम्ही मित्रांनो पाहताय, होडगाव कोंड गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मागील 2 वर्षापासून फार बॅड पॅच सुरू होता. अतिशय मेहनत घेतली या खेळाडूंनी, अक्षरशः घाम गाळलाय खेळपट्टीवरती आणि त्याच्या कष्टाचं चीज आपण पाहताय. पहिल्याच मॅच मध्ये त्याने अफलातून फलंदाजी केली आणि इथं देखील दुसऱ्या मॅच मध्ये सज्ज झालाय. कार्पेटचा साह्य घेतलाय, बॉल पुढे सरसवला जातोय कव्हरला. 38 सर्कल मध्ये एक सिंगल पुन्हा एकदा अर्जित केली जाईल. सिंगल स्कोर कार्ड दुहेरी आकड्याला स्पर्श करतोय. 10 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. शेवटचा बॉल असेल या षटकातला परेश सावंत करता. शेवटचा बॉल सुजल वातेरे. खोला टाकला होता चेंडू, यावेळेस इनसाइड एज आपल्याला पाहायला मिळाली आहे. तद्वत मात्र एक निर्धाव बॉल, एक निर्धाव चेंडूला षटकाची सांगता होत असताना 10 या आकड्यावरती स्कोर कार्ड स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची सांगता होते. एक चांगली सुरुवात केली आहे, एक चांगली ओपनिंग पेयर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते टीम SN कलेक्शन गोरेगाव या संघाच्या माध्यमातून. चला जरा विनंती असेल, कुठलीही टीम मीटिंग नको आहे. विनंती असेल, आपण 3 षटकानंतर एक ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. कृपया प्रत्येक षटकानंतर किंवा प्रत्येक चेंडू मागे टीम मीटिंग नको आहे. विनंती असेल, सूरज कोरपे त्याचबरोबर सतीशजी आपणासही. पहिल्या षटकाचा खेळ इथं संपुष्टात आलाय. 10 धावा या स्कोर कार्ड वरती. अर्थातच यष्टांच्या मागे तुम्ही स्वतः संघमालक श्री समर्थ कृपा न्हावे संघाचे सतीशजी भोसले यांना पाहताय. आज त्यांचा वाढदिवस. निश्चितच हा वाढदिवस अगदी गोड साजरा करायचा असेल तर आजच्या दिवसात क्वालिफाय होऊन हा वाढदिवस त्या ठिकाणी योग्यरित्या साजरा केला जाऊ शकतो. पण इथं 53 धावांचं लक्ष, डिफेन्स करण्याचं लक्ष हे टीम श्री समर्थ कृपा न्हावे या संघाकडे असेल. ही प्राथमिकता असेल गोलंदाजांची की कशा पद्धतीनं हे लक्ष आपण डिफेन्स करू. त्याकरता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती अर्थातच षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरता सूरज आलाय. 10 धावा बनल्यात. सूरज बनाम अल्केश. पहिला बॉल, यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, प्रोटेक्शन आणि चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. मिड विकेटला त्या ठिकाणी जे क्षेत्ररक्षक होते अगदी बॉल सीमारेषा पार जाणार की काय तितक्यात शर्थीचे प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले. ते हे क्षेत्ररक्षकावरती बरेचसे डिपेंड्स असतो. तुम्ही मैदानामध्ये उतरल्यानंतर प्रत्येक चेंडूवरती एफर्ट्स द्या, प्रयत्न करा, भले रिझल्ट काही असेल. आणि इथं मात्र ते प्रयत्न पाहायला मिळाले या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एक सिंगल आली, 11 धावा स्कोर कार्ड वरती. हलक्या हाताने डिफेन्स केलाय. डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये फील्ड केली जाईल. तद्वत मात्र एक धाव इथं देखील अर्जित केली जाईल. संत गतीनं सुरुवात केली आहे. अर्थातच मागच्या मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीनं संयम बाळगला होता अल्केशनं आणि तदनंतर मात्र त्या संयमाला कन्वर्ट केलं ना ते आक्रमणामध्ये. संयम आणि आक्रमण यांची दुहेरी सांगड घालण्यामध्ये हा खेळाडू माहीर आहे आणि त्यांनी त्याचं एक्झिक्युशन या मैदानाच्या आतमध्ये दिलंय. SN कलेक्शन गोरेगाव या संघाकरता अतिशय योग्य खेळाडूची निवड ही नितेश तलवटकर यांनी केली आपल्याला पाहायला मिळतोय.
कोला टाकल्या चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. येस इट इज. यावेळेस चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. अलकेच्या बॅट मधून आलाय षटकार. षटकारानं 18 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. बघा, कष्ट करा, मेहनत घ्या, त्या कष्टाचं फळ हे निश्चितच मिळतं. या खेळाडूने दाखवलंय, स्वतःला सिद्ध केलंय. जो बॅट पॅच गेली 2 वर्ष त्या खेळाडू सोबत होता, अक्षरशः संघर्ष केला, पण तदनंतर मात्र त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं फळ हे त्याला आज या प्लॅटफॉर्म वरती मिळताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक खोलात टाकलेला चेंडू. इथं देखील त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न केला. कुठलीही धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 4 बॉल अद्याप फेकले जाते दुसऱ्या षटकामध्ये. धावफलकाचा विचार केला तर 18 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा खऱ्या अर्थानं या ग्रामीण खेळाडूंकरता अंबरलेच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, ती या माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं मागील वर्षी याच मैदानावरती लोणेरे गोरेगाव असोसिएशनचं LGPL सीझन 3 झालं होतं आणि त्या स्पर्धेला मी आवर्जून उपस्थित होतो. आणि ही संकल्पना आमचे अध्यक्ष वैभवजी टेंबे साहेब यांनी बोलून दाखवली होती की आपल्याला ग्रामीण खेळाडूंसाठी एक मोठी स्पर्धा त्या ठिकाणी करायची आहे. आणि ही संकल्पना सत्यात आज उतरवली गेली आणि एक मोठी भव्य दिव्य स्पर्धा या माणगाव तालुक्यातील ग्रामीण खेळाडूंकरता त्यांनी आणली आहे. अर्थातच ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळेल. अर्थातच शेवटचा बॉल निर्धावलाय आणि दुसऱ्या षटकाची ही सांगता आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अखेरीस जर आपण विचार केला ना, तर 19 धावा या स्कोर कार्ड वरती बनल्या जात आहेत. एक चांगली सुरुवात, महत्वाची आणि जमेची बाब म्हणावी लागेल ती टीम SN कलेक्शन करता की दोन्ही खेळाडू अगदी खेळपट्टीवरती उभे आहेत. चला, विनंती असेल टीम श्री समर्थ कृपा न्हावे, आपण प्रत्येक षटकागणिक टीम मीटिंग करू नका, कारण 3 षटका अखेरीस आपणास एक छोटा ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल. तरी कृपया आपण लगेचच फिल्डिंग प्लेसमेंट त्या ठिकाणी लावून घ्यायची आहे. 2 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय. 19 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. एक दैदिप्यमान अशी नेत्रदीपक स्पर्धा. खऱ्या अर्थानं या मैदानाचा उल्लेख मगाशी योगेश जाधव सरांनी केला होता. अगदी ओबड धोबड असं हे मैदान होतं. अनइव्हन सरफेस त्या ठिकाणी पाहायला मिळत होता, पण वैभवजी टेंबे यांनी या मैदानावरती घेतलेली मेहनत, लोणेरे गोरेगाव असोसिएशनच्या कमिटीनं घेतलेली मेहनत आणि त्या साऱ्यांच्याच मेहनतीचं फल आपण पाहतोय. आज एक सुसज्ज असं मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मागील वर्षी याच मैदानावरती बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा झाल्या होत्या. आमचे मित्र अक्षयजी अंधेरे यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयाचे पारितोषिक असलेली स्पर्धा या मैदानाने पाहिली. युवासेना चषक, अगदी मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावरती होत असताना आणि त्याचाच एक साक्षीदार, त्याचाच एक भाग ही माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग. जाऊया मॅचकडे. सुजल वातेरे षटक क्रमांक 3 फेकण्याकरता सज्ज झालाय. पहिला पाहायला मिळतोय. कुठलाही जोखीम हे दोन्ही खेळाडू उचलताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत, कारण त्यांनाही ठाऊक आहे की ही मॅच किती महत्वाची आहे, ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे आणि या मॅच मध्ये आपलं थांबणं, एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करणं किती महत्वाचं आहे. सुजल एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे. सातत्य जर आपण विचार केला तर या मैदानावरती ज्यांनी अनेक सामने खेळलेत, LGPL देखील खेळली आहे. चांगला स्ट्रोक आहे, स्लॉट मध्ये फेकला होता, त्याला आउट ऑफ द प्लॉट पाठवलाय. वा, पंचांची ऍक्शन पहा आणि पंचांच्या ऍक्शन मध्ये इशारा येईल तो 6 धावेंचा. डीजे मास्टर अफलातून षटकार ठोकलाय. 26 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या दर्जाची फटकेबाजी परेश आपल्याला करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अर्थातच 53चं लक्ष आहे. अर्धा पल्ला तर गाठलाय, अजून अर्धा पल्ला आपल्याला जायचं आहे हे परेशला ठाऊक आहे. वा, सबमरीन डिलिव्हरी, एक सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळेल. एक डॉट बॉल आलाय. षटकार खेळल्यानंतर एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल अर्थातच सुजल वातेरे याच्या माध्यमातून. 3रं षटक हे प्रगती पथावरती. 3 बॉल अद्याप फेकले जातात. 26 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. एक चांगल्या दर्जाची सुरुवात केली आहे टीम SN कलेक्शननं.
चांगली ओपनिंग पार्टनरशिप पाहायला मिळते. इथंही आउट ऑफ द ऑफ काढायचं होतं, अगदी फिंगर रोल झाले आणि बॉल मात्र ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर गेलाय. भरकटला जाईल गोलंदाज. एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात स्कोर कार्ड वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगल्या दर्जाची राहिली होती. अर्थातच पहिली मॅच विन झाली आणि लगेचच दुसऱ्या मॅच मध्ये खेळत असताना तो रिदम पकडला आणि तो मोमेंटम अद्याप बरकरार ठेवलाय या एसएन कलेक्शन टीमनं. चेंज ऑफ द स्पेस, अफलातून कलात्मकता, सुजल वातेरे कमबॅक करताना पाहायला मिळतंय. एक छोटं लक्ष, एक छोटी टोटल आणि ती छोटी टोटल त्या ठिकाणी डिफेन्स करताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतील. घाम गाळावं लागेल मित्रांनो. ही काळी माती तेव्हाच आपल्याला काहीतरी देते जेव्हा आपण या मातीमध्ये घाम गाळत असतो. इथं देखील एक चांगली मेहनत हे सर्व खेळाडू घेत असताना या माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आणखीन एक डॉट बॉल. वा, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं बॉल वळवला, बाहेरच्या दिशेनं बॉल काढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा या स्कोर कार्ड वरती. तुम्ही पाहताय 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून एक जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आपणही या चॅनलला सबस्क्राईब करा, या यूट्यूब वाहिनीला, आणि त्यांच्या आनंदामध्ये आपणही आपला आनंद द्विगुणित करा. आणखीन एक डॉट बॉल, अप्रतिम गोलंदाजी सुजलच्या माध्यमातून. अर्थातच षटकार काढल्यानंतर 4 सलग डॉट बॉल काढण्यात तो गोलंदाज यशस्वी होतोय. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. अर्थातच 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी असेल. 18 बॉल मध्ये बनवायच्या आहेत ना त्या 26 धावा टीम एसएन कलेक्शन गोरेगाव या संघाला. 18 चेंडू मध्ये 26 धावा बनल्या जातील की कशा पद्धतीनं या बनवण्यापासून रोखल्या जातील पाहण्याकरता तुम्ही कुठेही जाऊ नका. मी देखील आलो. थोड्याच वेळात घेऊया आपण एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे ओमकार. डीजे मास्टर्स खऱ्या अर्थाने जर विचार केला तर टीम श्री समर्थ कृपा न्हावे या संघाला आता मात्र गरज आहे ती ब्रेकथ्रूची. तुम्हाला ब्रेकथ्रू मिळवून द्यावं लागेल. एका गोलंदाजाला एक चांगली दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल, कारण अजूनही सलामीचे दोन्हीही बॅटर्स या खेळपट्टीवरती अगदी तग धरून उभे आहेत. अर्थातच तो कोणता गोलंदाज असेल जो या ठिकाणी पहिला ब्रेकथ्रू मिळवून देईल आणि ती कामगिरी करावी लागेल. जर या मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर काहीतरी करावं लागेल. शुभम भोसतेकर, शुभमकडे ती क्षमता आहे, पण इथं मात्र त्याचं एक्झिक्युशन होईल का? अल्केश शिगवन समोर असेल. एक चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये शुभम बनाम अल्केश पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक आहे, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, षटकार येतोय अल्केशच्या बॅटमधून. या षटकारानं 33 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉल आहे का त्या ठिकाणी? जर बॉल दृष्टिक्षेपात असेल तर कृपया प्रोव्हाइड करा, अन्यथा नवीन बॉल घ्या आणि लगेचच मॅचला सुरुवात करा. 33 धावा या षटकारानं स्कोर कार्ड वरती आलेत. 20 धावांची आता मात्र गरज असणार आहे. आज अल्केशनं प्रभावित केलंय खऱ्या अर्थानं. त्यानं योग्य संधीची वाट पाहिली आणि माणगाव ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग या मोठ्या स्पर्धेमध्ये तो अक्षरशः चमकलाय. मित्रांनो, हिरा तेव्हाच चमकतो जेव्हा तो झिजला जातो, जेव्हा तो घासला जातो. अक्षरशः स्वतःला झिजवलंय. अपार कष्ट मेहनत केली या खेळाडूंना मागील 2 वर्षापासून आणि त्या कष्टाचं चीज आता मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्याचं फळ अल्केशला मिळताना पाहायला मिळते. उचली घेणारा हा चेंडू पुण्यात टप्पा पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड अल्केश करता
एक अप्रतिम डॉट बॉल पाहायला मिळतोय शुभम भोसलेकरच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर खाल्ला, पण तदनंतरचा कमबॅक देखील मनामध्ये असलेली भीती घालवावी लागेल. निडर होऊन गोलंदाजी करावी लागेल. इथं देखील कव्हरला बीट केलंय. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू फरार, वन बाउंस सीमा पार. आलाय हा चौकार. डीजे मास्टर्स चौकारानं 37 धावा स्कोर कार्ड वरती. 16 ची गरज असणार आहे सामना जिंकण्याकरता. अगदी विचार केला ना तर विजयाच्या समीप टीम एसएन कलेक्शन आता मात्र जात असताना पाहायला मिळतोय. चौफेर नजरा या मैदानावरती खिलवून ठेवल्यात अल्केशनं. आपल्या फलंदाजीनं आउट ऑफ द ऑफ काढायचं होतं, त्यामध्ये यशस्वी देखील होत असताना पाहायला मिळतील गोलंदाज शुभम भोसलेकर. एक चांगल्या दर्जाची कामगिरी करावी लागेल. अजूनही एकही ब्रेक तो आलेला नाहीये. 4था षटक मार्गस्थ आहे. 4थं षटक हे प्रगती पथावरती आहे आणि ही जमेची बाब ठरली आहे टीम एसएन कलेक्शन करता. चांगला जम बसवलाय दोन्ही खेळाडूंनी. बॉलवरती नजर बसली आहे, जमवली आहे. गुडगा टेकला होता खेळपट्टीवरती. एक बैठक शॉट खेळायचा होता अल्केशला, पण तदनंतर बॅटच्या टोला चेंडू लागला आणि तिथंच पिच झालेला पाहायला मिळतोय. एक सिंगल आली आहे. सिंगलला 38 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 38 धावा स्कोर कार्ड वरती, 53चं लक्ष. आणि आता मात्र जर विचार केला ना तर फक्त 15 धावांची गरज असणार आहे. इथून पुढे हा सामना जिंकण्याकरता टीम एसएन कलेक्शन गोरेगाव या संघाला. एनटी अर्थातच नितेश तलवटकर यांचा हा संघ. महेश तलवटकर टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. खोलात टाकलेला चेंडू कामामध्ये व्यस्त असलेले महेशजी निश्चितच त्या ठिकाणी टीम करता सपोर्ट स्टाफ म्हणून ते एक चांगली मोलाची भूमिका बजावताना पाहायला मिळतील. डॉट बॉल आलाय अखेरचा आणि या डॉट बॉलनं 4थ्या षटकाची सांगता होईल. 4थ्या षटकाच्या अखेरीस, 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर बनल्या त्या 38 धावा, म्हणजे 12 बॉल आणि आता मात्र 15 धावांची गरज असणार आहे ती टीम एसएन कलेक्शन गोरेगाव या संघाला. चला, टीम मीटिंग नकोय. पुन्हा एकदा जरा विनंती असेल, पंचांना देखील विनंती असेल, सूरज कोरपे आणि सतीशजी आपणासही प्रत्येक षटका मागे आपण कृपया टीम मीटिंग करू नका. 12 बॉल 15 ची गरज असणार आहे. इथं मात्र एक रणनीती आखावी लागेल, एक चांगली गोलंदाजी करावी लागेल, धाकड अशी गोलंदाजी या दरम्यानच्या काळामध्ये फेकावी लागेल आणि ती जबाबदारी बहुतांश अक्षय अंधेरे यांच्या खांद्यावरती आपल्याला आलेली पाहायला मिळतोय. अर्थातच या विपरीत परिस्थितीतून कशा पद्धतीने अक्षय अंधेरे मार्ग काढणार आणि एखादा ब्रेक थ्रू मिळवून देणार का आपल्या टीमला, करावा लागेल. मनामध्ये असलेली भीती, मनामध्ये असलेला तो डर त्या ठिकाणी घालवावा लागेल. जो डर गया ओ घर गया. जिसने ही अपेक्षेप्रमाणे ती कामगिरी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 15 ची गरज, 12 बॉल शिल्लक. चला, अक्षय अंधेरे गोलंदाजी ट्रॅक वरती. बाटू एंड कडून आपल्याला पाहायला मिळतील, तर समोर असेल मेन इन फ्रॉम अल्केश शिगवन, मॅन फ्रॉम होडगाव कोंड. आई कनकाईचा आशीर्वाद या खेळाडूच्या पाठीशी सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. तोच अल्केश शिगवन मैदानात बहरदार फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये, याही मॅच मध्ये परेश सावंतच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः प्रभावित केले या मैदानाला. चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ रिझन मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एक सिंगल त्यावरती अर्जित केली आहे. अक्षयने देखील पहिल्याच मॅच मध्ये एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली होती. खऱ्या अर्थानं तो या षटकासाठी त्याला आणलंय आणि निश्चितच त्या ठिकाणी या स्लॉगोर मध्ये तो कशा पद्धतीची गोलंदाजी करणार. 39 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 14 धावा अजूनही हव्यात. अर्थातच या कॉम्बॉक्स मध्ये जोडले गेलेत नंदू शेठ वाडवल. खूप मेहनत घेतली आहे नंदू शेठनी या स्पर्धेकरता. अगदी विचार केला ना तर जंग पछाडलाय आणि अक्षरशः दिवस रात्र अहोरात्र मेहनत या माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग ही संपन्न व्हावी याकरता. निश्चितच आपण नंतर ज्यावेळी कॉम्बॉक्स मध्ये जाऊ, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊ, त्यावेळी त्यांची आपण छोटीशी बाईट घेणार आहोत. कारण कुठल्याही स्पर्धेचं नियोजन
करत असताना अपार मेहनत अपार कष्ट घ्यावी लागते आणि खऱ्या अर्थानं बॅकस्टेजला जे असतात ना त्यांची मेहनत असते आणि त्यातीलच एक चेहरा या माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग मधील महत्वाचा प्रामुख्याचा म्हणजे नंदुशेठ वाडबल. हवेमध्ये चेंडू स्थिरावला जाईल यावेळेस मात्र दूरवरून प्रसाद आले आणि झेल टिपलाय. ज्या करता अक्षय अंधेरेनं आणलं होतं अक्षयने ते काम केलंय. परेश सावंतला जावं लागेल माघारी डग आउट कडे. पहिला धक्का पहिला हादरा टीम डीजे मास्टर. ज्याला ज्या ब्रेकथ्रूची अपेक्षा होती ना तो ब्रेकथ्रू आलाय आणि मिळवून दिलाय खऱ्या अर्थानं अक्षय अंधेरे यांनी. 14 धावांची गरज असणार आहे. अर्थातच टीम एस एन कलेक्शन या संघाला नितेश मालोरे मॅन फ्रॉम भांदरे. आपण पाहतोय नितेश मालोरे मित्रांनो खेळपट्टीवरती नवीन बॅटर्स ज्या बॅटर्सचा बोलबाला राहिलाय. अर्थातच भांदरे टीमला मागील वर्षीच्या पर्वामध्ये हंगामामध्ये 14 वेळेला ज्यांनी चॅम्पियन्स ठेवलं होतं शिवप्रतिष्ठान असोसिएशन मध्ये तो नितेश मालोरे. भांदरे गावचा सितारा. वा अफलातून गोलंदाजी अफलातून गोलंदाजी. एक मिस्ट्री गोलंदाज पाहायला मिळतोय ज्याच्या करता सतीश भोसले यांनी अक्षय वरती जी जबाबदारी सोपवली होती ना अतिशय निर्भीडपणे गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अद्याप जर विचार केला तर 4 बॉल फेकलेत. शेवटचे 2 बॉल शेष असतील म्हणजे 8 बॉल मध्ये 14 ची गरज असणार आहे. या टीम मध्ये एखादी ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल का? मोडापटका केलाय सुद्धा. बॉटमला चेंडू लागल्यानंतर त्या ठिकाणी मिड विकेट रिजनला प्रसाद त्या ठिकाणी फॉर्मलिंग पाहायला मिळाली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. वा जिथं मोका मिळेल तिथं मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. अर्थातच या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 41 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 7 चेंडू आणि आता मात्र 12 ची गरज. शेवटचा बॉल अक्षयचा. वा अफलातून अडबा बॅटनं इथं खेळायचं होतं. एक धाव त्या ठिकाणी चोरली गेली आहे. शेवटच्या बॉल वरती आली एक सिंगल. 42 धावा बनल्यात. 6 बॉल आणि सरबाईज आहे ना 6 बॉल आणि आता मात्र 11 ची गरज असणार आहे. मॅच अगदी अंतिम बॉल पर्यंत अंतिम चेंडू पर्यंत जाणार की अधांतरीत या मॅचला अल्केश आणि नितेश ही जोडी फुल स्टॉप लावणार. अप्रतिम अप्रतिम मॅच या माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग मधील आणखीन एक हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते आहे. रणनीती आखली जाईल दोन्ही बाजूनी. खऱ्या अर्थानं सतीश भोसले यांच्या श्री समर्थ कृपा नावे या संघाकरता देखील एक महत्वपूर्ण मॅच असणार आहे आणि त्याच बरोबर एस एन कलेक्शन गोरेगाव या टीम करता देखील अनबिटेबल कोण असेल एस एन कलेक्शन की श्री समर्थ कृपा नावे. 6 बॉल 11 ची गरज. कोण असेल या मॅचचा हिरो नितेश अल्केश की येणारा गोलंदाज रोहित चव्हाण. वडपाले गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ज्याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे या जबाबदारीला तो कशा पद्धतीने सामोरं जाणार हिरो ठरणार का या माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये एक अप्रतिम कामगिरी करून अजरामर होणार का पाहूयात. 6 बॉल मध्ये 11 धावा डिफेन्स करणार की पेट्रोल या नावाने संबोधला जाणारा नितेश मालोरे आपल्या स्टाईलने या मॅचला फिनिश करणार. एक हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये. वाटलं होतं 53 धावांचं लक्ष सहजरित्या अगदी पूर्ण केला जाईल पण अफलातून कामगिरी केली श्री समर्थ कृपा नावे संघाच्या गोलंदाजांनी.